आजही खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्याची वेळ आहे. एकदा आय-ए-एस बनलं की नाव, पैसा, सुविधा सगळं आपोआप मिळतं. समाजात नाव आणि सन्मान मिळतो. या सगळ्यांसाठी देशात सरकारी नोकरीसाठी वेळ आहे. पण सत्य काही वेगळंच आहे. देशात काम करणाऱ्या लोकसंख्येच्या फक्त 1.4% एवढेच म्हणजे 100पैकी 2 जणांना या क्षेत्रात नोकरी मिळते. या टक्केवारीवरून स्पर्धा कुठल्या पातळीला गेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. भारतात हजारोच्या संख्येने एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी प्रशिक्षण लोक घेतात. सरकारी नोकरीचे फायदे सांगतात. पण आमच्या शिकवल्याने तुम्हाला 100% नोकरी लागेल असे कुठलीही संस्था सांगत नाही. यू-पी-एस-सीमध्ये अवस्था अजून खराब आहे. यात नोकरी मिळवणाऱ्यांचं प्रमाण केवळ 1%पेक्षाही कमी आहे. भरती प्रक्रियेला अनेक वर्षं लागतात. अनेक परीक्षांचे टप्पे आहेत. ज्यामुळे उमेदवारांमध्ये निराशा आणि अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहे. पण नोकरी सुरक्षा, सामाजिक प्रतिष्ठा आणि सुशिक्षित तरुणांमध्ये असणारी बेरोजगारी यामुळे या प्रशिक्षणासाठी एवढी सध्या क्रेज निर्माण झालेली आहे. यात दुसरी बाजू म्हणजे एच-आरचं प्रेशर नाही, पेन्शन आणि निश्चित कामाचा वेळ या काही इतर गोष्टीही या नोकरीचे फायदे आहेत. तिसरं कारण म्हणजे एकदा नोकरी मिळाली की यात नोकरीचं काम बदलत नाही. खाजगी नोकरीत कंपनी बदलावी लागू शकते. या सगळ्यांमुळे दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण देशात वाढत आहे. सध्या तर खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी नोकर कपात ही या नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढवत आहे. यामुळे देशात जागा कमी आणि तयारी करणारे खूप झाले आहेत. पण एकदा सरकारी नोकरी मिळाली की त्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा बदलते, समाजामध्ये प्रतिमा बदलते. हे तितकंच सत्य. आज यू-पी-एस-सी टॉपर एक सेलिब्रिटी बनतात. हजारो चॅनल त्यांच्या मुलाखती घेतात. सध्या सोशल मीडियामुळे यातल्या यशस्वी लोकांचे व्हिडिओ, रील व्हायरल होतात आणि त्यामुळे या परीक्षेची क्रेज तरुणांमध्ये अजून वाढते. पण ही क्रेज वाढल्याने तरुणांमध्ये संख्या वाढली आहे, जागा कमी झाल्या आणि यामुळे समाजात तरुण चुकीच्या मार्गावर पोहोचलेत. काही तरुणांनी ही परीक्षा पास न करता आल्याने चक्क आत्महत्या देखील केल्या आहेत. अशा घटना वाचून ऐकून परीक्षांचे मूल्य विद्यार्थ्यांच्या जीवनापेक्षा जास्त आहे का असाच प्रश्न पडतो. पण ज्यांना नोकरी मिळाली त्यांना त्या पदाचे सगळेच अधिकार मिळतात असं नाही. योजनेमधले निर्णय नेते आणि वरिष्ठ अधिकारीच घेतात आणि निवड झालेल्या अधिकाऱ्याला ते निर्णय त्याच्या नोकरीत केवळ अंमलात आणावे लागतात. मग नोकरीतलं किंवा त्या पदातलं संपूर्ण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला मिळालं का? त्यानंतर नोकरीवर राजकीय दबाव, तणाव यांसारख्या गोष्टींना वारंवार सामोरे जावे लागते. अशा नोकरींसाठी देशातला तरुण पैसे, तयारीचे 5 वर्ष आणि इतर अनेक गोष्टी गमावून बसतो. पण सगळ्यांनाच या 5 वर्षाचा त्यागाचा परिणाम मिळत नाही. आता यासंबंधी केले जाणारे काही उपाय पाहू. मुलांसोबत त्यांच्या पालकांनी सुद्धा करिअर गायडन्स आणि सरकारी नोकरी व्यतिरिक्त इतर संधीबद्दल माहिती दिली गेली पाहिजे. तसंच कोचिंग सेंटरने याबद्दल सांगितलं पाहिजे. पण ते फक्त सरकारी नोकरी मिळवण्याबद्दलच सांगत असतात. मुलांनी इतर कुठल्या क्षेत्रात काम करता येईल का हे पाहणं आज खूप गरजेचं आहे. पॉलिसी रिसर्च, डाटा ॲनालिसिस यांसारखे इतर अनेक पर्याय नोकरीसाठी सध्या उपलब्ध आहेत. पण या विद्यार्थ्यांना इतर पर्यायांबद्दल मार्गदर्शन केलंच जात नाही. कोणी करायला तयारही नाही. त्यांना इतर नोकरीच्या पर्यायांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालं तरच विद्यार्थ्यांवर प्रेशर कमी होऊन या व्यतिरिक्त इतर क्षेत्राकडे विद्यार्थी वळतील आणि आपलं भविष्य सुधारू शकतील. कोचिंग सेंटर हे योग्य असले पाहिजेत, कारण ही आज 3,000 कोटींची इंडस्ट्री बनली. फक्त सरकारी नोकरीचाच विचार करून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्राचा रोजगारासाठी विचार केला तर आपोआपच सरकारी नोकरीत असणारी स्पर्धा कमी होऊन विद्यार्थ्यांवरचा नोकरी संबंधीचा ताण कमी होऊन ते इतर पर्यायी क्षेत्रामध्ये जिद्दीने काम करून आपलं भविष्य घडवू शकतील. सरकारी नोकरीची सध्याची स्थिती आणि सरकारी नोकरीसाठी मिळवणाऱ्या तरुणांचा संघर्ष याबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण कुठल्या सध्या नोकरीची तयारी करत आहात हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.